कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. पण या घरच्या अस्तित्वाला आपण खरंच कधी समजून घेतलं आहे का? बाग को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं। ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा, यही साया उसके काम आएगा। वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. कोणत्याही व्याख्यात आईबद्दल बोलत राहतो. संत महात्म्यांनीही आईचंच महत्त्व अधिक सांगितलं आहे. देवादिकांनीही आईचेच गुणवे गायले आहेत. लेखकांनी, कवींनी आईचंच तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींनाही आईचीच उपमा दिली जाते, पण बापाविषयी फारसं कुठेच बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला आहे, तोही तापट, व्यसनी, मारझोड करणाराच. समाजात 1-2% असे बाप असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, तर वडिलांकडे संयमांचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं ना. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समीच जास्त तापते ना. मग स्त्रिया नेहमी ज्योतीलाच मिळत राहतात. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्याला लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरतो. सर्वांसमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीर तोंड खुपसून कुसमुस रडतो तो बापाच असतो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी त्याला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना सांभाळायचं असतं. आई वारली तरीही त्यांना रडता येत नाही, कारण बहिणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी मुलांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजी राजांची होणारी ओढताही लक्षात घ्यावी. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्र वियोगाने तरफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांचे फाटके बनियन बघितलं की कळते की आमच्या नशिबाची भोक त्यांच्या बनियनवर पडली आहे. त्यांचा दाढीने वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला ड्रेस घेतील, मुलाला कपडे घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्टच वापरतील. मुलगा सलूनमध्ये जातो, 20-25 रुपये खर्च करतो. मुलगी पार्लरला जाते, पण
त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करतो. बाबा आजारी पडले तर लगेच दवाखान्यात जात नाहीत. त्या आजाराला घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील ह्याची त्यांना भीती असते. कारण मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण बाकी असतं. पैशांची ओढताण करून मुलीला मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन दिली जाते. काटकसर करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की जे तारखेला पैसे आले की मित्रांना घेऊन परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल उडवतात. उंगली थाम के जिन बिरवों को हमने दिखाई राह, मात पिता की उनके मन में तनिक नहीं परवाह. बापाने जे केलं त्याचं कर्तव्य समजतात आणि स्वतःचं कर्तव्य विसरतात. आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई आणि बाबा या दोघांनीच घराला पूर्णत्व येतं. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायचं टाळत नाही. आईच्या हसण्याला अथवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो. कोणालाही परीक्षेचा निकाल लागल्यावर आईच जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. पहिलकर्णींचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणी दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठमोठी वादळं पेलवताना बाबाच आठवतो. काय पटलंय ना? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण कुणाच्या मयतमध्ये बाबाच जातात. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना एक चक्कर मारतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा लपवणारा बाप. बाबा खरंच किती ग्रेट असतात ना. जी मुलगी वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती सहजच कळते. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर आलेल्या अशा मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. तिचं घर बदलतं, तिलाही थोडं बदलावं लागतं, पण काहीही झाले तर ती बाबांना काही मागत नाही की सांगत नाही. सर्व सहन करते. मुलगी बापाला जाणते, जपते. काही मुलांचं प्रेमही अगदी अबोल सुरांसारखं असतं. वेळ प्रसंगीच ते दिसून येतं. आपल्या मुलांनी आपल्याला जाणावं हीच बापाची किमान इच्छा असते. बाबांच्या ह्या समर्पणाला आपण मुलामुलींकडून योग्य न्याय मिळावा ह्याकरता माझा छोटासा प्रयत्न.